नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललोय पालीला आणि बसलोय, पप्पा पण आहे आपल्यासोबत. आम्ही आलोय तर 7 वाजता, पण ते लोक बोलतात की अजून 7:30 वाजता गाडी, आणि त्याच्या आधीची जी गाडी होती ती वाटतं गेली आहे. आम्हाला काहीच आयडिया नाहीये याच्याबद्दल. अजून एक आली वाटतं. आता गाड्या येत आहेत तर ती पालीला जाणार पाहिजे. सो बघू, आम्ही इथे थांबलेलो आहे, अजून अर्धा तास बाकी आहे गाडी यायला. बाकीच्या सगळ्या गाड्या इथे आलेल्या आहेत, फक्त आमची आली अजून येत नाहीये. तर आता जाऊन बघू आम्ही, जर असली तर ठीक. थोडेसे सीन्स दाखवत तुम्हाला तिकडचे, आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊ डायरेक्ट तिकडे. इथून किती हो तिकीट, किती आपल्या इथून? 85 रुपये. 85 रुपये. तुझा अर्ध? हा, माझा अर्ध आहे. सो मला बरं नाही म्हणून मी असं सगळं गुंडाळून घेतलेलं आहे. काय? हा, आपल्या गाडीचा प्रॉब्लेम आहे जरा, त्याच्यामुळे काहीच खाल्लं नाही. पाणीच नाही पिलंय मी, तशी झाली डायरेक्ट. पप्पांनी चहा नाश्ता वाजता होय की करून आलेले आहेत. मम्मीला यायचं होतं, मग मम्मीला बोलली नका जाऊ दे, नंतर कधीतरी जाऊ. पप्पांचं काम आहे त्या साईडला, तर त्याच्या आधी गणपती बाप्पाचं हे येतं पालीचं. म्हणलं चला, म्हणजे यासाठी आम्ही आता चाललोय. काल रात्री प्लॅन ठरला, लगेच. आता इथे किती टाइम लागतो त्याच्यावर डिपेंड आहे. 7:30 हा का, ठीक आहे. लेट्स सी. इथे खूप छान वाटतं. आणि बसला गर्दी असेलच, कारण की आता सकाळच्या, हा एकच गाडी, आणि सकाळी सगळे शाळेवाले लोक आलेले तिथे. आता त्यांचे एक्झाम्स वगैरे पण आहेत, दिवाळीच्या सुट्ट्या लागतील म्हणून त्याच्या आधी एक्झाम्स असतात, तेवाले सगळं. आम्ही इथं बस स्टँड रिक्षा स्टँडच्या इथं बसलेलं आहे. इथं बसलेलं आहे, या साईडला हे लागले आहेत बस, आणि आम्ही इथं बसलोय. हे छान आहे वरचं पानं. हा, मागे गार्डन आहे, भारी आहे. हे पण मी दाखवलं कधीतरी तुम्हाला नंतर. आता आपण भेटू डायरेक्ट बसमध्ये बसल्यानंतर. आता जस्ट बसतोय मी, पण मागं पण पूर्ण खाली आहे. आता हळूहळू ती भरेल आणि मग निघेल. फायनली आम्ही पोहोचलोय. या साईड असं जायचंय. 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो इथे, आणि आमच्या समोरच आहे आता पालीचं मंदिर. मी तुम्हाला दाखवते. थोडस त्या साईडला सोडलं त्या लोकांनी बस स्टँडवर, आणि तिथून 2 मिनिटं चालत पुढे आल्यानंतर मग तुम्हाला हे दिसेलच. सरळ सरळ चालत यायचं. आम्ही लवकर आलोय त्याच्यामुळे सगळं बंद आहे अजून. आता स्टार्ट होत आहे, जस्ट लावायचं स्टार्ट झालंय. पप्पांनी हे घेतलंय आणि इथं चपला काढल्या आम्ही. आता चला.
आमचं जस्ट दर्शन झालंय. वाव किती भारी आहे. हा ना, किती साफ केलंय. कुठे असं पण आहे तिथे. हो 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 हो, मज्जा चालू आहे यांची. हा, साफ साफ एकदम पाणी, गार पाणी. एक्झॅक्ट मंदिराच्या समोर. घंटा किती मोठी. आमचं दर्शन झालंय. आता आम्ही बाहेर आलो. किती क्यूट आहे बघा. किती क्यूट आहे. काय नाही माझ्याकडे बाबा. तो येते बाबा. इथं अजून एक मंदिर आहे. इथं आपण चाललो आता. हा, यांची सगळी माहिती याच्यामध्ये. हा, इथे पूर्ण स्टोरी आहे सगळी. चालेल, आता यांचं दर्शन घेतलं आम्ही आणि आता मी निघतोय पप्पांचं काम करण्यासाठी. हे किती धूळ आहे. म्हणजे मंदिराच्या पाठीमागून येऊन इकडे जायचं आहे का? हो. मंदिरात जातो ना, त्याच्या साईडला खाली रोड गेला आहे बघा. A few moments later. आणि संभाजीनगर मराठवाडा. हा, मी तेच बोलतोय. भाषेवर म्हटलं प्रॉपर पद्धतीने. पण आता आम्ही 20-25 वर्ष. चला या. पहिलंच का? हा, ओके. घेते तू. अरे नको. अरे बापरे, व्हॉट इज दिस. जासला. अच्छा, माझी पण चांगली वाली. अरे बापरे, मी आज चांगली वाली घालून आली. बापरे. A few inches later. तुम्हाला एक गोष्ट दाखवू का? तिकडे पण एक झोपलेलं आहे. चला आता आम्ही निघतोय. बाय बाय. मी या साईडने येऊ का? मॅटर नको उगाचच. इथून येते. हा, सो आमचं झालेलं काम वगैरे करून आता आम्ही चाललोय घरी. ते रिक्षावाले काका आहेत ना. हा हा, तुम्हाला दाखवते. भारी आहे थोडस आतमध्ये, त्याच्यामुळे काय नाही. काम पण झालेलं आहे वेळेत. सगळं झालेलं आहे. चाललो आम्ही घरी.